सो हॅलो मध्ये वेलकम टू माय न्यू मिनी व्लॉग. भाई साहेब, आज तर खूप लेट झालं कॉलेजला जाण्यासाठी आणि वरून माझा गळा पण दुखत होता आणि सर्दी पण झाली. खूप थंडी वाढली ना, त्यामुळे पप्पा आले ते. मग पप्पाला म्हणलं आवाने सोडा की थोडं. पप्पा म्हणले भैयाला नाही. म्हणले भैया तर काय उठत नव्हता. मी म्हणलं उठणं गेले ते लाद घाल म्हणे, एक उठते म्हणे बरोबर. मग काय घातली लाद एक मस्त. त्यांना बदला घेण्यासाठी गाडी पडून नाही म्हणजे झाला. तर तेच भीती होती बस स्टॉपवर जाईपर्यंत. तेवढं पण जोरात मारली नव्हती लाद, म्हणून बिचाऱ्यानं पाडलं नाही मला कुठं. नांदेडला पोहोचल्यानं मेडिसिन्स वगैरे घेतल्या थोड्या. आणि हे व्लॉग आहे मागच्या गुरुवारचा आणि आज आहे गुरुवार. म्हणजे मी 8 दिवस बिमार होते एकदम लिटरली. पहिले तर सर्दी झाली, नंतर तोंड आलं, तर त्याच्यामुळे व्लॉग काही येऊ शकले नाही. तर केंद्रात दर्शन वगैरे घेतले, मग निघले होते आम्ही कॉलेजला जाण्यासाठी. बुधवार गुरुवार आमचं हिंदीचे लेक्चर ऑनलाईन असते, त्याच्यामुळे आम्हाला लेक्चर अटेंड करत जावं लागलं होतं. मकर संक्रांती संपली तरी पण इथं तिळगुळ द्यायचं काय थांबलंच नव्हतं बघा. कधी पण तिळगुळ घ्या, कधी पण गोड बोलवा. आज ना मॅडमने लिटरली सगळ्याला उठवलं होतं, कारण की लेकर बसल्या जागी बोलत होते आणि आम्ही उभं टाकून पण बोलत होते. म्हणजे किती बेशरम म्हणा. मॅम म्हणाल ते मॅनर्स वगैरे आहे की नाही तुम्हाला काय. आम्ही म्हणलं आहे ना, दाखवू का म्हणे. मॅनर्स काय दाखवायची चीज असते का म्हणा. एक मुलगी बोललीच होती, बिचारीला समोर नेऊन लिटरली तिचं इंट्रोडक्शन द्यायला लावलं. त्याच्यात पण मॅडमने 10 चुका काढल्यात. आता याच्यावर समजलं असेल की आमचा क्लास किती गेलेला आहे. मला माहिती आहे तुम्ही पण आमच्या मधलेच येता म्हणून. नंतर आम्ही प्रोजेक्ट करण्यासाठी एका क्लासमध्ये गेलते आणि ते क्लास होता ड्रॉइंगचा क्लास. आणि तिच्यामध्ये लिटरली एक दीदी भेटली होती आणि तिचे ड्रॉइंग बघून भाई साहेब एवढं मन प्रसन्न झालं की नाही. तुम्ही पण बघा ड्रॉइंग. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉग मध्ये. बाय.